हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मंजिरी केशर घालून मीरासाठी खीर तयार करायला लावते. तेव्हा त्या खिरीमध्ये तिने केशर घातलेलं असतं, म्हणजे ती खीर जर मीराने खाल्ली तर मीरा आधीसारखी राहणार नाही म्हणून. आता सगळे डायनिंगवर जेवायला बसलेले असतात. तेवढ्यात मंजिरी तिथे येते. नर्मदा ही मंजिरीच्या बाजूला बसलेली असते. तेव्हा मंजिरी बोलते की नर्मदा, तू इथे बसू नकोस. तेव्हा नर्मदाला खूप राग येतो. तेव्हा मंजिरी बोलते की ही माझ्या लाडक्या सोनीची जागा आहे म्हणून. तेव्हा नर्मदाला ती उठवते. तेव्हा मीरा बोलते की अहो अहो आई राहू द्या ना आईसाहेब, बसा आत्या तुम्ही. तेव्हा मंजिरी बोलते नाही नाही नर्मदा उठ. तेव्हा नर्मदा रागात उठून दुसरीकडे जाऊन बसते. तेव्हा तिथे मीरा बसते. तेव्हा मंजिरी उठते आणि बोलते आज तुझंही लेकरू घरी नाही आणि माझंही लेकरू घरी नाही, त्यामुळे आज मी माझ्या लाडक्या सुनेसाठी नर्मदाला खीर बनवायला लावली. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी अगं किती वेळा सांगतेस तेच तेच, खा गं तू. तेव्हा नर्मदा बोलते, तेव्हा मंजिरी बोलते की नाही नाही मी माझ्या हाताने भरवणार आहे माझ्या लेकराला. तेव्हा मंजिरी खीर चमच्यात घेते आणि मीराला खाऊ घालायला हात पुढे करते. तेव्हा मंजिरीला कळतच नसतं, मंजिरीचा हात थरथर करत असतो. तेव्हा सगळ्यांचं लक्ष मीरा मंजिरीकडे असतं की तिचा हात का थरथर करतोय म्हणून. मायाचंही लक्ष तिथे असतं. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की काय होतंय मला, माझा हात का थरथर करतोय. तेवढ्यात मंजिरी कशी बशी मीराच्या तोंडाजवळ चमचाने येते. मीरा घास खाणार तेवढ्यात देवी आजी येते आणि बोलते की मीरा मागे बघते आणि मीरा बोलते की आजी. तेव्हा मीरा पळत पळत जाते आणि आजींना बोलते की आजी तू इथे कशी आहे, आणि आजीचे पाय पडते. तेवढे तिकडे मंजिरी मनात बोलते की ही म्हातारी कशाला कळमडली आता इथे. तेव्हा लगेच आजी बोलते की आली बाई मी इथे, तू म्हणत असशील ना मनात की ही म्हातारी कशाला कळबडली म्हणून. तेव्हा मीराला आजी बोलते की आजी मी असं कशाला म्हणेल गं. तेव्हा आजी बोलते की तू नाही गं, पण काही लोकांच्या तोंडावर नसतं पण मनात असतं. तेव्हा मीरा बोलते नाही नाही आजी, आमच्या घरात असं कोणीच नाही आहे आणि तू आली म्हणून कशाला कोणाला काय होणार आहे. तेव्हा मीरा आजीला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा आजीला विचारते की कसं काही येणं काढलंस. तेव्हा आजी बोलली की अगं तू महागौरी मातेला भेटायला आली नाहीस, तू रुसली होती ना, आता तुमचं भांडण मिटलं, तुझी बहीणही तुला भेटली. तेव्हा मीरा लगेच अंबिकाकडे बघते. तेव्हा मीरा बोलते हो पण आजी तुला कसं. तेव्हा आजी बोलते की अगं महागौरी मातेचा आशीर्वाद घ्यायला तू आली नाहीस ना, म्हणून मीच महागौरी मातेचा आशीर्वाद घेऊन तुझ्यासाठी आली. तेव्हा आजी मीराला हळदी कुंकू करतात आणि बोलतात की महागौरी मातेचा आशीर्वाद, आणि तिच्या हातात चाफ्याची फुलं देतात. तेव्हा मंजिरी बघतच असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मीरा आता तिथेच त्यांच्याशी बोलत राहणार आहेस का, टेबलवर घेऊन ये त्यांना जेवायला. तेव्हा मीरा बोलते हो दादासाहेब. तेव्हा मीरा तिला टेबलवर घेऊन येते आजीला. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते जेवायला कशाला, हिला तशीच घालून द्यायला हवी होती हिला. तेव्हा आजी बोलते अजिबात जाणार नाहीत मी, आता आलीच ते तर जेवूनच जाईल. तेव्हा आजी बोलते ते म्हणतात ना दाणे दाणे पर लिखा है खाने वाले का नाम. तेव्हा सगळ्यांना हसायला येतं. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते हिच्यामुळे माझ्या कामात व्यत्यय आला. तेव्हा आजी पुन्हा जोरात बोलते की चांगल्या कामामध्ये व्यत्यय येत नसतो. तेव्हा आजी बोलत असते की मी 2 घास खाईल, पाणी पिईन आणि मग जाईल. तेव्हा मंजिरी पुन्हा मनात बोलते की या म्हातारीला मी बोलल्यानंतरच कसं बोलायला सुचत असतं. तेव्हा मीरा आजीला खुर्चीवर बसवते. तेव्हा मीरा सुनीताताईंना आवाज देते की सुनीताताई आजींसाठी दुसरं ताट आणा. तेव्हा आजी बोलते की अगं दुसरं कशाला, मी तुझ्याच ताटातले 2 घास खाईल, चालेल तुला. तेव्हा मीरा आजीपुढे तिचं ताट ठेवते आणि खीरही मंजिरी समोरून उचलून तिथे ठेवते. मंजिरीला कळत नसतं की कारण की मंजिरीला ती खीर मीराला खाऊ घालायची असते. तेव्हा आजी बोलते की काय काय आहे गं पानात. तेव्हा मीरा बोलते आजी पुरी आणि बटाट्याची भाजी आणि खीर. तेव्हा आजी बोलते मग मी खीरच पहिले चाखेन. तेव्हा मीरा आजीला बोलते की आजी मी तुम्हाला माझ्या हाताने खीर भरवू. तेव्हा आजी बोलते भरव ना. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की मीराऐवजी या म्हातारीच्याच डोक्यावर परिणाम होणार, जाऊ दे होईल दोघींच्याच डोक्यावर परिणाम. तेव्हा आजी बोलते की भरव ग, काही होणार नाही, उलट खीर खाल. तेव्हा मीरा खिरीचे 2 घास आजीला भरवते. तेव्हा आजी बोलत असते की छान आहे हं खीर, केशर घालून अगदी छान लागते आणि केशराने मेंदूवर चांगला परिणाम होतो. तेव्हा आजी खीर घोटत असते. तेव्हा
मंजिरी आजीकडे बघत असते. आजीच्या गळ्याला निळा निळा कलर आलेला असतो. तेव्हा मंजिरी शॉक होते तो कलर बघून. तेव्हा आजी सांगत असते की छान आहे हं खीर. तेव्हा केशरचं नाव काढल्यावर नर्मदा लगेच बघते आणि बोलते, केशर? मी तर केशर घातलंच नाही आहे, चक्रम डोक्याची ही म्हातारी. तेव्हा आजी त्या खिऱ्याच्या वाटीला हात लावतात. तेव्हा खिरीमधलं विष गायब होतं. जे मंजिरीने केशर घातलेलं असतं ते गायब होतं. आणि तेव्हा आजी मंजिरी हे बघत असते की काय होते, तिला कळत नसतं. तेव्हा आजी बोलते की मीरा, आता मी तुला खीर भरवू. तेव्हा आजीच्या हाताने मीराला खीर भरवते. तेव्हा मंजिरीला बरं वाटत असतं की मीराने केशर घातलेली खीर खाल्ली म्हणून. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की पाहिलंच मंजिरी, रक्ताचं नातं नाही तरी पण आजी किती प्रेमाने तिला भरवतायत. तेव्हा दादासाहेब बोलणार तेवढ्यात आजी बोलते, महागौरी मातेच्या बंधाचं नातं आहे असं समजा. तेव्हा ते बोलते की मीरा, तुझ्या सासूबाईने तुझ्यासाठी मनापासून खीर बनवली असेल ना, खा हं, छान आहे खीर, पूर्ण खा. तेव्हा आजी बोलते की मीरा, आता तू जेव, तुम्ही सगळे जेवा, मी जाते. तेव्हा मीरा बोलते की अगं आजी, पण तू तर काहीच नाही खाल्लं. तेव्हा आजी बोलते की अगं माझं पोट भरलं. तेव्हा अनन्या बोलते की आजी तुम्ही काही खाल्लंच नाही, 2च चमचा खीर खाल्ली. तेव्हा आजी बोलते पोट भरायचं असेल तर 1 चमच्याने सुद्धा भरतं. तेव्हा मीराही बोलते की अगं आजी. तेव्हा आजी बोलते की बाळा, तुला भेटली, आता मला खूप छान वाटते, चल मला दारापर्यंत सोड. तेव्हा आजी जायला लागते. तेव्हा अंबिका आजीच्या लांबूनच पाया पकडते. तेव्हा आजी तिला आशीर्वाद देते आणि आजीला घेऊन मीरा बाहेर जाते. तेव्हा मंजिरी बोलते की जेव्हा मीराला वाचायला कोणी नसतं तेव्हा नेमकी ही म्हातारी येते. ही म्हातारी काही कोणी सामान्य मनुष्य नाही आहे. इकडे मार्जरी मंजिरीला सांगत असते की तू सांगते ती शंका बरोबर आहे, ती म्हातारी कोणी सामान्य म्हातारी नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मग काय करायचं, ती म्हातारी नेहमीच मध्ये येत असते. तेव्हा मंजिरी बोलते की त्या म्हातारीलाच पहिले मारायला हवं. तेव्हा मार्जरी बोलते की हो, तू म्हणतेस ते बरोबर आहे, त्या म्हातारीचा आधी आपल्याला बंदोबस्त करायला हवा, मग मीराला मारता येईल आणि मीराला मारल्यानंतर लगेच वेदाचा बळीही देता येईल. इकडे मीरा आपल्या खोलीत तणफण करत येते. काय याला काय अर्थ आहे, काम करायचं तर इतकं काय काम करायचं. तेवढ्यात अंबिका येते आणि बोलते की काय झालं मीरा. तेव्हा मीरा सांगते की वेदाच्या बाबांना दादासाहेबांनी फोन केला होता, ते मीटिंगमध्ये आहेत आणि अजूनही जेवण केलेलं नाही आहे. मग इतकं कोणी काम करतं का की जेवायला 5 मिनटंही काढता येत नाही. मी दिला होता ना डबा बनवून. तेव्हा अंबिका बोलते की हो बरोबर आहे तुझं, मग तू एक काम कर, तू त्यांना फोन कर आणि चांगलं खडसावून विचार. तेव्हा मीरा बोलते हो. तेव्हा मीरा फोन करायला लागते. तेव्हा अंबिका बोलते की त्यांना विचार की मी तुम्हाला डबा दिला होता ना, की तुम्ही थोडा वेळही काढू शकत नाही. तेव्हा मीरा बोलते हो, पण फोन लावणार. तेव्हा मीरा बोलते नाही नको. तेव्हा अंबिका बोलते की असं नाही बाबा, तू त्यांची बायको आहे, तू विचारायला पाहिजे, मी असते तर केला असता बाबा. तेव्हा मीरा अंबिकाकडे बघते आणि बोलते मी विसरले होते, मला तुझ्याशी बोलायचं नाही, तू जा. तेव्हा अंबिकाला हसायला येते आणि बोलते अगं मी तुझ्याच बाजूने बोलते ना. तेव्हा मीरा बोलते नाही तू जा आणि अंबिकाला ती काढून देते. अंबिका गेल्यावर मीरा विचार करत असते की फोन करू का नको, फोन करू का नको. इकडे अथर्व लंचसाठी आलेला असतो. तेव्हा ऑफिसमधली ती मुलगी त्याच्यासाठी लंच घेऊन येते आणि बोलते की सर तुमचं लंच आहे. तेव्हा अथर्व बोलतो की चायनीज. तेव्हा ती मुलगी बोलते की हो सर, तुम्हाला आवडतं ना. तेव्हा अथर्व बोलतो की हो, पण तुम्हाला कसं माहिती. तेव्हा ती बोलते की सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे, मी तुमचे प्रत्येक इंटरव्ह्यू आणि प्रत्येक पॉडकास्ट बघत असते आणि बिझनेस मॅगझिनच्या व्हिडिओमध्ये तुम्हीच म्हणालात ना तुम्हाला ऑथेंटिक चायनीज आवडतं सो. तेव्हा अथर्व बोलतो येस यू आर राईट, दॅट्स रिअली स्वीट ऑफ यू अँड थँक्स फॉर द जेस्चर. तेव्हा अथर्व बोलतो की वाईट वाटून घेऊ नका, पण मी घरून जेवण आणलंय. तेव्हा ती बोलते ओह, तुमच्या वाईफने बनवून दिलं वाटतं. तेव्हा अथर्व स्माईल करतो आणि बोलतो हो. तेव्हा ती मुलगी बोलते वाव सर, यू आर सो लकी, याचा अर्थ तुमची वाईफ तुमच्यावर खूप प्रेम करत असणार. तेव्हा ती बोलते ओके सर, तुम्ही तुमचं टिफिन एन्जॉय करा, मी चायनीज घेऊन जाते. तेव्हा अथर्व बोलतो की ओके थँक्स शुअर. तेव्हा अथर्व मीराने दिला टिफिन ओपन करतो, पराठा घेतो आणि पराठाकडे बघत त्याला आठवतं की मीरा त्याला विचारत असते की उद्या जाताना तुम्हाला टिफिनसाठी बटाट्याचे पराठे देऊ ना. तेव्हा तेव्हा ते आठवत असतं. तेव्हा अथर्व मनात बोलतो की मीराला कॉल करू का, पण तिचा राग गेला नसेल तर, उगाच माझ्यामुळे तिचा मूड खराब व्हायला नको. इकडे मीरा विचार करत असते की काय करू, फक्त जेवलात का इतकं विचारते आणि ठेवून देते फोन. करतेस, मीरा फोन हातात उचलते. तेव्हा इकडे अथर्वही बोलत असतो की पराठे छान झाले, या निमित्ताने मीराला कॉल करतो. तेव्हा मीरा परत विचार करते नको. तेव्हा अथर्व इकडे फोन हातात उचलतो आणि मीराचा नंबर काढतो. तेव्हा इकडे मीरा परत विचार करते काय करू. तेव्हा मीरा बोलते करतेस.
मीरा अथर्वला फोन लावते आणि अथर्व इकडे मीराचा नंबर डायल करतो. तेव्हा दोघं एकमेकांना फोन लावत असतात. तेव्हा फोनमधून आवाज येतो, द नंबर यू हॅव ट्राईंग टू कॉल इज करंटली बिझी, प्लीज ट्राय अगेन लेटर. आणि त्या दोघांना एकमेकांचे फोन एंगेज लागतात आणि बिझी असतात म्हणून दोघंही फोन ठेवून देतात. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.